आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट अशी की पुढच्या 3 ते 4 तासात मुंबई आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर दुपारी 1:57 समुद्रामध्ये 4.40 मीटर उंचीच्या लाटांचा अंदाज वर्तवला गेलाय। हाय टाइडचा इशारा देण्यात आलेला आहे, भरती आहे आणि अशातच मोठ्या प्रमाणात पाऊस मुंबई आणि उपनगरात ठाण्यात पडेल असा अंदाज आहे। तर दादर चौपाटीवरून ईशान देशमुख आणि गेटवे ऑफ इंडिया जवळून अक्षय भाटकर आपले 2 प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला जाऊयात ईशान देशमुख याच्याकडे दादर चौपाटीच्या इथे। ईशान, काय उपाययोजना करण्यात आल्यात हाय टाइडच्या पार्श्वभूमीवर? आपण पाहिला असेल तर इकडे महानगरपालिकेचे कर्मचारी देखील दाखल झाले आहेत। आपण बघत असू तर समुद्राने लाटांचा इकडे उसाण भरला आहे। 4.40 मीटरच्या लाटा आहेत। कोस्ट गार्ड देखील इकडे दाखल झाले आहेत। पर्यटक जे आले आहेत त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येत आहे। बरोबर आहे, आवाहन केलं जातंय की समुद्र किनाऱ्याजवळ जाऊ नका आणि ज्यावेळी हायटाइड आहे, भरती आहे, त्यावेळी किनारपट्टीपासून दूर राहा असं आवाहन केलं गेलंय। आपण यानंतर जाऊयात अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी गेटवे ऑफ इंडिया जवळून आपल्या सोबत आहेत। अक्षय, आपण पाहिलंय की हायटाइडच्या वेळी कायमच समुद्राचं पाणी रस्त्यावर येतं, काय खबरदारी घेतली जाते, काय सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्या संपूर्ण परिसरात? प्रज्ञा, पाणी रस्त्यावर ज्यावेळी येतं त्याहीपेक्षा धोकादायक समीकरण हे आहे की मुंबईमध्ये आज प्रचंड पाऊस पडतोय आणि त्याच वेळी उधाणाची भरती देखील आहे। हे जे समीकरण आहे त्या समीकरणाने आजपर्यंत मुंबईकरांना अनेक वेळा भिजवलेलं आहे, थांबवलेलं आहे आणि आज देखील तेच समीकरण पुन्हा जुळून आलेलं आहे। आपण पाहतोय संततधार पावसाची सुरू आहे, कधी कधी मोठ्या सरी पावसाच्या कोसळत आहेत। मी सध्या गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ आहे आणि या ठिकाणी तर गेल्या अर्ध्या तासापासून प्रचंड पाऊस पडतो आहे, तो थांबलेलाच नाहीये आणि त्याच वेळी अगदी काही वेळाने या ठिकाणी उधाणाची भरती आहे। तब्बल 4.40 मीटरची ही उधाणाची भरती आहे। 3 मीटरपेक्षा जर जास्तीची भरती असेल तर ही धोकादायक भरती असते आणि त्यामध्ये मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला जातो आणि आज तर 4 मीटरपेक्षा जास्तीची भरती असल्यामुळे ही जी भरती आहे ती मुंबईकरांसाठी प्रचंड धोकादायक आहे। ज्यावेळी प्रचंड पाऊस पडतो आणि अशा प्रकारे मोठी भरती असते, उधाणाची भरती असते, त्यावेळी मुंबईतलं जे पाणी आहे, जे पावसाचं पाणी आहे ते नाल्यांद्वारे मुंबईच्या समुद्रामध्ये पंप करता येत नाही। त्यामुळे मुंबईमध्ये प्रचंड पाणी तुंबतं आणि मग मुंबई पूर्णतः बंद पडते। तेच समीकरण आता दिसून येते आणि त्यामुळेच मुंबईचे जे समुद्र किनारे आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे। मी थोड्याच वेळापूर्वी मरीन ड्राईव्हला होतो, नरिमन पॉइंटला होतो, त्या ठिकाणी तर कोणालाही उभं देखील केलं जात नाहीये। पोलिसांनी सगळ्या त्या ठिकाणावरून हटवलेलं आहे। जर आपण गेटवे ऑफ इंडियाचा विचार केला तर इथे जे पर्यटक अगदी 5 ते 10 मिनिटांपूर्वी होते त्यांना सगळ्यांना पोलिसांनी आता इथून बाजूला केलेलं आहे आणि सगळ्यांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय। कोणीही या बंधाऱ्याच्या कट्ट्याच्या बाजूला या ठिकाणी उभं राहू नये यासाठी पोलीस दक्षता घेत आहेत आणि ज्यांना गरज नाहीये त्यांनी तर थेट घरी जा असाच इशारा पोलीस देत आहेत। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पोलीस हे मोठ्या प्रमाणात आहेत, महापालिकेचे अधिकारी देखील आहेत। पण हे जे समीकरण आज जुळून येते ते समीकरण पुढच्या म्हणजे दुपारनंतरच्या मुंबईच्या सत्रात हे धोकादायक ठरू शकतं, मुंबईकरांसाठी हे धोकादायक असू शकतं। त्यामुळे जे लोक घराबाहेर सकाळी पडलेले आहेत त्यांनी घरी जाताना प्रचंड दक्षता घेण्याची गरज आहे, कारण की मुसळधार पाऊस आणि 4.40 मीटरची उधाणाची भरती या दोन्हीमुळे आज मुंबईकर हे वेठीस धरले जातील या शक्यता आहे। बरोबर आहे ईशान आणि अक्षय, तुम्ही दोघंही या संपूर्ण हायटाइडचं वार्तांकन करताना, रिपोर्टिंग करताना स्वतःची काळजी घ्या। पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे, पर्यटकांना बाजूला होण्यास सांगितलेलं आहे। अक्षय आणि ईशान, तुमच्या दोघांचेही आहे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन।